नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. उद्या सेन्सेक्सची वीकली आणि मंथली एक्सपायरी आहे. तर उद्याच्या सेन्सेक्सच्या मंथली एक्सपायरीमध्ये सेन्सेक्समध्ये आपल्याला कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम बघायला मिळू शकतो, सेन्सेक्सचे उद्याचे मंथली एक्सपायरीचे ट्रेड प्लॅन काय असायला हवेत, कशाप्रकारे आपण सेन्सेक्समध्ये उद्या जॅकपॉट ट्रेड आयडेंटिफाय करू शकतो, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर सेन्सेक्सची आजची तुम्ही जर क्लोजिंग बघितली तर 82,344 वरती सेन्सेक्सने आज क्लोजिंग दिली आहे. तर सेन्सेक्समध्ये पण आज आपल्याला एका रेंजमध्ये मोमेंटम बघायला मिळालेला आहे. तर सेन्सेक्सने आज 81,800चा लो लावला आणि 82,400चा काय केलेला आहे, सेन्सेक्सने आज हाय लावलेला आहे. तर एका एका 500 पॉईंटच्या 500 ते 600 पॉईंटच्या रेंजमध्ये काय केलेलं आहे, सेन्सेक्सने आज मोमेंटम केलेला आहे. तर आज आपण सेन्सेक्समध्ये कॉलचा ट्रेड दिला होता, तर नक्कीच तुम्हाला त्या कॉलच्या ट्रेडमध्ये प्रॉफिट झालं असेल. तर बघूया की सेन्सेक्सच्या उद्याच्या महत्त्वाच्या लेवल्स आणि सेन्सेक्सचे उद्याचे मंथली एक्सपायरीचे ट्रेड प्लॅन. तर त्यासाठी सेन्सेक्सची ओपनिंग खूप महत्त्वाची असेल. तर प्राइस ॲक्शननुसार उद्याची जी ओपनिंग असेल ती ओपनिंग आपल्याला फ्लॅट टू पॉझिटिव्ह सेन्सेक्समध्ये बघायला मिळेल. तर सेन्सेक्ससाठी 2-3 लेवल्स मी मार्क केलेल्या आहेत, त्या तुम्हाला इकडे शो करतो. तर या ज्या लेवल्स मी तुम्हाला मार्क करून दिलेल्या आहेत, 82,500, 82,800 आणि 83,250, ह्या ज्या दोन तीन लेवल्स आहेत, ह्या रेजिस्टन्स लेवल आहेत. सेन्सेक्सच्या काय आहेत, रेजिस्टन्स लेवल आहेत. आणि डाऊन साईडला मी काय केलेलं आहे, 81,800चा हा एक जो आजचा जो लो आहे, हा एक सपोर्ट लेवल मी ड्रॉ केला आहे आणि हा एक ट्रेंड लाईन ड्रॉ केला आहे. हा ट्रेंड लाईन तर देखील तुम्ही ड्रॉ करून ठेवा. तर उद्या देखील आपल्याला सेन्सेक्समध्ये काय करायचं आहे, पॉझिटिव्ह ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर सेन्सेक्समध्ये आपल्याला डीप जर बघायला मिळाला तर आपण त्या डीपवरती काय करू, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शनवरती काय करू, कॉलचा ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू. पुटचा ट्रेड थोडासा अवॉइड केला तरी चालेल, कारण एक डायरेक्शन पकडा. तुम्ही जर दिवसभर कॉल आणि पुट दोन्ही साईडचे ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न कराल तर यात नुकसान तुमचंच होणार आहे, कारण तुम्ही कन्फ्यूज व्हाल आणि कन्फ्यूज झाल्यावरती काय होईल, तुम्ही काय कराल, चुकीचा ट्रेड घ्याल आणि चुकीचा ट्रेड जर घेतला तर तुम्हाला काय होईल, लॉस होईल. तर याच्यावरती सोल्युशन म्हणून काय, तर तुम्हाला एकच डायरेक्शन पकडायचे. मार्केट जर खाली येत असेल तर मार्केटला खाली येऊ द्या. आपल्या ज्या काही लेवल्स आहेत त्या लेवल्सवरती मार्केट आलं तर तिकडे बघायचं आहे की मार्केटमध्ये कशा प्रकारे कॅन्डलस्टिक बनतात, मार्केटमध्ये सपोर्ट कशा प्रकारे मार्केट क्रिएट करते. देन तुम्ही काय करा, तिकडे तुमचा ट्रेड एक्झिक्यूट करा. जर तुम्हाला पुट साईड ट्रेड घ्यायला आवडत असेल किंवा तुम्ही पुट साईडमध्ये मास्टर असाल तर तुम्ही डाऊन साईड ट्रेड आयडेंटिफाय करू शकता. जर तुम्हाला कॉल साईडचे ट्रेड घ्यायला येत असतील तर तुम्ही काय करा, कॉल साईडचे ट्रेड आयडेंटिफाय करा, जेणेकरून काय तुम्ही प्रॉफिटमध्ये राहाल. कारण डे एंडला काय महत्वाचं आहे, तुम्ही प्रॉफिट केलंय की लॉस केलाय. तुम्ही जर प्रॉफिट करत असाल तर ते एक पॉझिटिव्ह साइन आहे. तर त्याच्यामुळे एक डायरेक्शन आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करा. तर मी तर असंच करतो, मार्केट जर पडत असेल तर त्या पडत्या मार्केटमध्ये किंवा मार्केट जर वाढत असेल तर त्या वाढत्या मार्केटमध्ये मी डीपवरती कसा ट्रेड आयडेंटिफाय करू शकतो किंवा कसा मी छोटासा ट्रेड प्लॅन करून प्रॉफिट करू शकतो, जो डे आहे हा डे प्रॉफिटमध्ये कसा क्लोज करू शकतो, याच्यावरती माझा फोकस असतो. रॅन्डम ट्रेड जर तुम्ही करत असाल तर रॅन्डम ट्रेड काय करतात, तुम्हाला 1-2 दिवस प्रॉफिट देतील, पण मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला रॅन्डम ट्रेडमध्ये काय होईल, लॉस होईल. कारण तुमचा एक्झॅक्टली एसएल किती लावायचं किंवा कुठं लावायचं आणि टार्गेट किती घ्यायचं हे डिसाईड होत नाही. त्याच्यामुळे काय होतं, जे बरेचसे ट्रेडर असतात ते रॅन्डम ट्रेडिंगमुळे काय होतं, त्यांचं कॅपिटल पूर्णपणे वाईप आउट करून घेतात. तर हे तुम्हाला करायचं नाहीये. ओके, तर आपण तिन्ही कंडिशनचं प्लॅनिंग डिस्कस करू. फ्लॅट ओपनिंग झाली तर फ्लॅट ओपनिंगचा पण आपल्याकडे प्लॅन असेल, गॅप अप ओपनिंगचा पण प्लॅन असेल आणि गॅप डाऊन ओपनिंगचा पण आपल्याकडे प्लॅन असणार आहे. तर सुरुवातीला आपण काय करू, फ्लॅट ओपनिंगचं प्लॅनिंग डिस्कस करू. उद्या जर सेन्सेक्सची ओपनिंग फ्लॅट झाली तर फ्लॅट ओपनिंगमध्ये सेन्सेक्स जर थोडाफार डाऊन साईडला आला तर तुम्ही काय करा, हा ट्रेंड लाईन तुम्ही एक ड्रॉ करून ठेवू शकता. तर या ट्रेंड लाईनच्या इथून सेन्सेक्स जर सपोर्ट घेताना दिसलं तर डेफिनेटली आपण काय करू, डीपवरती इकडे सेन्सेक्समध्ये कॉलचा ट्रेड प्लॅन करू. कारण इथून जरी सेन्सेक्स जरी खाली आला तरी खालच्या साईडला हा जो ट्रेंड लाईन ड्रॉ केलाय, या ट्रेंड लाईनवरून परत एकदा सेन्सेक्समध्ये आपल्याला अपसाईडला मोमेंटम बघायला मिळेल. त्याच्यामुळे घाई करू नका. ट्रेडच्या मागे जर तुम्ही पळण्याचा प्रयत्न कराल तर मार्केट तुम्हाला नक्कीच ट्रॅप करेल. लेवलवरती मार्केटला येऊ द्या, देन तुम्ही डिसाईड करा. इकडे तुम्ही काय करा, हा एक ट्रेंड लाईन ड्रॉ करून ठेवा. इथे जर सेन्सेक्स जर येऊ, इथे जर तुम्हाला पॉझिटिव्ह जर प्राइस ॲक्शन दिसलं तर डेफिनेटली तुम्ही इथे ट्रेड ट्राय करू शकता.
त्या ट्रेडचे टार्गेट्स जे असतील ते 82,500 पर्यंतचे असतील. म्हणजे हा जो एक रेजिस्टन्स लेवल ड्रॉ केला, हा रेजिस्टन्स लेवल आपला टार्गेट असेल. ओके, इथं आपण काय करू, प्रॉफिट बुकिंग करू. इथून जर होल्ड करून सेन्सेक्स पुन्हा एकदा आजचा डे हाय जर ब्रेकआउट करले म्हणजेच 82,500, तर 82,500 वरती आपण फ्रेश पुन्हा एकदा कॉलचा स्टेट बनवू शकतो. त्या कॉलचे टार्गेट्स असतील 82,800 ते 83,000 पर्यंत आपले अपसाईडचे टार्गेट असतील. तर उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी जी आहे ती थोडीफार ट्रेंडिंग आपल्याला एक्सपायरी बघायला मिळू शकते. ओके, मार्केट सुरुवातीला काय करू शकतं, थोडंफार डाऊन साईडला येऊन आपल्याला एक ट्रेंडिंग मुवमेंट दाखवू शकतं. त्याच्यामुळं जरी मार्केट जरी खाली आलं तरी आपल्याला 10:30-11च्या आसपास आपल्याला जर या पॉईंटवरती मिळालं तर इथून आपल्याला एक ट्रेंडिंग मुवमेंट बघायला अपसाईडला मिळू शकतो. त्याच्यामुळं पुट साईडला थोडंसं अवॉइडच करा. मी तर तुम्हाला रिकमेंड करेन की पुटमध्ये मार्केट जरी गेलं, मार्केट जरी वन डायरेक्शन जरी पडलं तरी पडू द्या, पण पुट साईडची ट्रेड थोडीशी तुम्ही अवॉइड केले तर नक्कीच तुमचा लॉस पासून तुम्ही वाचू शकाल. ओके, तर मी सेन्सेक्सचा तुम्हाला फ्लॅट ओपनिंगचा प्लॅन इकडे मी सांगितला. फ्लॅट ओपनिंग नंतर सरळ आजच्या डे हायच्या वरती म्हणजेच 82,500 या लेवलच्या वरती सेन्सेक्सने ब्रेकआउट जर दिला तर आपण डेफिनेटली 82,500च्या वरती काय करू, कॉलचा ट्रेड प्लॅन करू. 82,800 आपलं फर्स्ट टार्गेट असेल, देन आपलं 83,000 नेक्स्ट टार्गेट आपल्याला सेन्सेक्स मध्ये बघायला मिळू शकतो. ओके, तर प्रीमियम थोडेसे हाय आहेत, काय प्रीमियम थोडेसे हाय आहेत. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, थोडंफार 100-200 पॉईंट ओटीएम मध्ये जाऊ शकता, पण कमी क्वांटिटीमध्ये. तुम्हाला मी क्वांटिटी रिकमेंड करत नाही, कारण ओटीएमचे ऑप्शन जे प्रीमियम थोडेसे कमी असतात. त्याच्यामुळे बरेच जे लोक असतात ते काय करतात, जास्त क्वांटिटीमध्ये काय करतात, ट्रेड प्लॅन करतात आणि मार्केट जर थोडंफार डाऊन साईडला जरी गेलं तरी ओटीएमच्या ऑप्शन मध्ये लॉस होतं. त्याच्यामुळे ओटीएम मध्ये तुम्ही जर एंट्री करत असाल तर तुमची एंट्री परफेक्ट असणं गरजेचं आहे, किंवा मार्केटचा ट्रेंड तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही ओटीएमच्या ऑप्शन मध्ये प्रॉफिट कमवू शकाल. उद्या सेन्सेक्सची ओपनिंग जर पॉझिटिव्ह झाली, पॉझिटिव्ह म्हणजे काय, इकडे 82,500च्या आसपासची जर झाली, सरळ जर सेन्सेक्स वरती जात असेल तर डेफिनेटली 82,500च्या वरती जो व्ह्यू असेल तो अपसाईडचाच व्ह्यू असेल. टार्गेट्स आपले 82,800, 83,000 आपलं नेक्स्ट टार्गेट आपल्याला सेन्सेक्स मध्ये बघायला मिळेल. सेन्सेक्स जर खाली जर आला तर खाली काय करू, आपण डीप वरती डेफिनेटली आपण डीप वरती काय करू, सेन्सेक्स मध्ये कॉलचा स्टेट आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू. फ्लॅट आणि पॉझिटिव्ह ओपनिंग मध्ये आपला जो व्ह्यू असेल तो अपसाईडचा व्ह्यू असेल. डीप वरती आपण काय करू, अपसाईडला सेन्सेक्स मध्ये ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू. जर खूप मोठी गॅप ऑफ ओपनिंग झाली, खूप मोठी म्हणजे काय, तर एक्झॅक्टली 82,800च्या आसपासची इकडे कुठे ओपनिंग झाली तर या कंडिशन मध्ये आपण थोडंफार वेट करू. मार्केटला डायरेक्शन, मार्केट जी डायरेक्शन दाखवते ते डायरेक्शन आपण थोडेफार वॉच करू. देन आपण काय करू, ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू, कारण हा एक रेजिस्टन्स लेवल आहे 82,800चा. इथून आपल्याला फॉल बघायला मिळाला होता. त्याच्यामुळे सेन्सेक्स जर खाली आलं तर खालच्या साईडला क्लोजिंग पॉईंट जो आहे, या क्लोजिंग पॉईंटचे इथून पुन्हा एकदा आपल्याला जर पॉझिटिव्ह प्राइसिंग जर मिळालं तर आपण पुन्हा एकदा एक अपसाईडला स्टेट आयडेंटिफाय करू शकतो, किंवा तुम्ही इथेच 82,800 वरती तुम्ही पुट साईडला ट्रेड घेऊ शकता जर तुम्हाला रिस्क घ्यायची असेल तर. कारण एक रेजिस्टन्स लेवल आहे, रेजिस्टन्स लेवलच्या आसपास जर मार्केट ओपन झालं तर मार्केटमध्ये आपल्याला फॉल बघायला मिळू शकतो. कारण ज्या लोकांनी इकडे कॉलचा ट्रेड घेतला असेल त्या लोकांनी डेफिनेटली इकडे खूप चांगला प्रॉफिट होताना दिसत असेल तर त्या कंडिशनमध्ये काय करतील, इकडे प्रॉफिट बुकिंग करतील आणि त्यामुळे काय होईल, मार्केट डाऊन साईडला येऊ शकतं. त्याच्यामुळे ज्यांना रिस्की ट्रेड प्लॅन करायचं आहे ते डेफिनेटली 82,800 वरती काय करतील, पुढचा ट्रेड प्लॅन करतील 82,500च्या टार्गेटसाठी. ओके, तर हा आपला सेन्सेक्सचा मी काय केलं, तुम्हाला गॅप ऑफ ओपनिंगचा पण प्लॅनिंग तुम्हाला इकडे सांगितला. उद्याची सेन्सेक्सची ओपनिंग जर निगेटिव्ह झाली, निगेटिव्ह म्हणजे काय, क्लोजिंग पॉईंटच्या खाली जर ओपनिंग होत असेल तर तिला आपण काय करतो, निगेटिव्ह ओपनिंग म्हणजे गॅपडाऊन ओपनिंग कन्सिडर करतो. त्याच्यामुळे गॅपडाऊन ओपनिंग मध्ये काय करू, गॅपडाऊन ओपनिंग मध्ये सेन्सेक्स जर खाली जर आला तर खालच्या साईडला 81,800चा जो लेवल आहे 81,800चा, या लेवलवरून आपला सेन्सेक्स जर पुन्हा सपोर्ट घेताना दिसेल तर डेफिनेटली आपण काय करू, 81,800 वरती कॉलचा स्टेट प्लॅन करू. टार्गेट्स आपले असतील 82,300, 82,500 पर्यंत आपले अपसाईडचे टार्गेट्स आपल्याला सेन्सेक्स मध्ये बघायला मिळतील. पुटचा डेट कधी बनेल, पुटचा डेट आपला 81,800 हा जो सपोर्ट लेवल आणि आजचा जो डेलो आहे या डेलोच्या खाली सेन्सेक्स ज्यावेळी कॅन्डल क्लोजिंग देईल त्यासोबतच हा ट्रेंड लाईन ब्रेकडाऊन करेल, त्यावेळेस आपण काय करू, सेन्सेक्स मध्ये पुढचा ट्रेड प्लॅन करू. टार्गेट्स आपल्याला जे मिळतील ते 81,200 पर्यंतचे पण टार्गेट्स आपल्याला सेन्सेक्स मध्ये उद्या बघायला मिळू शकतात. जर सेन्सेक्सने 81,800 या लेवलचा ब्रेकडाऊन केला तर. ओके, तर हा आपला प्युअरली सेन्सेक्सचा उद्याचा एक्सपायरीचा आपण इकडे ट्रेड प्लॅन डिस्कस केला. तर हिरो झिरो ट्रेड कसा आयडेंटिफाय करायचा आहे, जर हिरो झिरो ट्रेडसाठी जर सेन्सेक्स अशा प्रकारे जर इकडे
हा जो ट्रेंड लाईन आहे, या ट्रेंड लाईनवरती तुम्हाला जर 1 किंवा दीड नंतर जर तुम्हाला या ट्रेंड लाईनवरती सपोर्ट घेताना जर सेन्सेक्स दिसेल, तर डेफिनेटली तुम्ही कॉलसाठी जाऊ शकता. सेकंड हाफमध्ये आपल्याला एक चांगली मुवमेंट अशा प्रकारे बघायला मिळू शकते. ओके, तर मी तुम्हाला हिरो जिरोचा पण इकडे सेटअप सांगितला. तर ट्रेंड लाईनच्या आसपास किंवा इकडे जर तुम्हाला सेन्सेक्स 1 दीड नंतर जर मिळाला, ओके, इकडे जर पॉझिटिव्ह प्रायझेक्शन जर मिळालं, डेफिनेटली आपल्याला अशा प्रकारे एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकते सेकंड हाफमध्ये. ओके, तर मित्रांनो, हा आपला सेन्सेक्सचा मी तुम्हाला एक्सपायरीचा ट्रेड प्लॅन सांगितला. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा.